श्री स्वामी समर्थ. स्वामींची सेवा करायचीच आहे तर अगदी मनापासून करा, कारण मनापासून केलेली स्वामींची सेवा ही स्वामींच्या मनापर्यंत नक्कीच पोहोचत असते. स्वामी कोणतीही इच्छा अपूर्ण ठेवतच नाहीत. एक ध्यानात घ्या, कधीकधी आपण सेवा करून देखील आपल्या मनासारखं घडत नाही. आपल्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे स्वामींना माहिती असतं, आणि त्यामुळं जे काही घडतं ते तुमच्यासाठी योग्य आहे आणि त्यात देखील तुमचाच फायदा असतो. आणि या सगळ्याचा वाटा स्वामींकडे असतो. स्वामी महाराज समजणे एवढं सोपं नाही आहे, आणि ज्याला ते समजले त्यांना आयुष्यामध्ये कधीही कोणतंही बंधन तोडणं कधीही शक्य नाही आहे. कारण स्वामींचं हे प्रेमाचं बंधन, अतूट नातं एकदा आपल्यासोबत जोडले गेले तर ते आयुष्यभर आपल्यासोबतच असतं, आणि प्रत्येक सुखदुःखामध्ये आपल्या पाठीशी असतात. अनुभव असतो, म्हणूनच तर स्वामींचे लीला आपल्याला कळतात, स्वामींचे प्रत्येक संकेत आपल्याला कळतात. कुणीही आपल्यावर विश्वास ठेवो अगर न ठेवो, ज्याला स्वतःचा अहंकार असतो तो स्वतःपुढे इतरांकडे पाहतच नाही, आणि तो स्वतःला श्रेष्ठ समजत राहतो. जिथे आपले म्हणणारे शत्रू होतात तिथे बाहेरच्या जगावर तर तुम्ही कसा विश्वास ठेवणार? कारण इथे पावलोपावली विश्वासघात करणारी माणसं, दगा देणारी माणसं पावलोपावली भेटत असतात. त्यामुळे विश्वास ठेवताना देखील डोळेझाकपणे विश्वास ठेवणं देखील कधीकधी चुकीचं होतं आणि आपल्याला नुकसानदायक ठरू शकतं. त्यामुळे विश्वास आपण कोणावर ठेवायचा आणि कधी ठेवायचा, कितपत ठेवायचा याचं ज्ञान देखील आपल्याला स्वामींकडून नक्कीच मिळत असतं. आणि वेळोवेळी स्वामींनी संकेत देऊन आपल्याला सावध केलेलं असतं. आणि आज तुम्हाला असंच सावध व्हायचं आहे आणि त्या लोकांना ओळखायचे आहे ज्यांची मानसिकता शत्रूपेक्षाही भयंकर असते, जे तुमच्या आसपास असते पण तुम्हाला ते कधी दिसून येत नाही. पण स्वामींना सगळं माहिती आहे. जगापासून जरी लपलं असले तरी स्वतःच्या मनापासून माणूस कधीच लपून राहत नाही, आणि देवापासून तर मुळीच नाही. त्यामुळे आपल्या आजूबाजूला जी काही शत्रुत्व ठेवणारी किंवा वाईट विचार ठेवणारी, दुसऱ्यावर जळफळाट करणारे लोक, मानसिकतेची लोक असतात, तर त्यांच्यापासून आपल्याला नेहमीच सावध राहायचं आहे. आणि त्यांच्याकडून आपल्याला खूप काही अनुभव देखील येतात, आणि जीवनातला धडा देखील मिळत असतो की आपण कोणाला कितपत विश्वास ठेवायचं, आणि विश्वास ठेवून आपल्या सगळ्या गोष्टी कोणाला सांगायच्या. स्वामींना मी कधीतरी विचारलं, खूप प्रयत्न करून पण जे काही हवं ते मिळतच नाही, तेव्हा खूप निराश, हताश वाटतं, आणि सगळं हातातून निसटल्यासारखं वाटतं, अगदी सगळं काही संपल्यासारखं वाटतं. तेव्हा स्वामी काय म्हणतात माहिती आहे? हा शेवट नाही आहे बाळा, योग्य वेळेची वाट बघ, आणि ती वेळ आता जवळच आली. संयम ठेव आणि विश्वास ठेव, स्वतःवर सुद्धा आणि माझ्यावर सुद्धा. बघ, मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुझं काम निश्चितच होणार आहे. तुझे हित चिंतणारे तुझ्यासोबत असतील, आणि तुझं वाईट चिंतणारेही तुझ्यासोबतच असतील. कधी कधी तर जवळचे शत्रू होऊन जातात. आपले म्हणणारेच लोक दगाफटका करून जातात, आणि आपल्याला हे कळतसुद्धा नाही. मग आपण विचार करत राहतो आणि खंत करत राहतो की नेहमी माझ्यासोबतच असं का घडतं. ज्या व्यक्तीला तुमची गरज असते किंवा परिस्थितीची जाणीव असते, तर तो तुमच्यासाठी शब्दापेक्षाही आधी स्वतःला बदलेल, स्वतःमध्ये बदल घडवेल, आणि तेही न सांगता. त्याला जास्त वेळ सांगायलाही लागणार नाही. ज्याला एकदा, दोनदा, तीनदा समजावून सांगूनही त्याला काही फरक पडत नसेल, तर त्यावेळी त्याचा विषय सोडलेलाच बरा असतो. त्याला सांगावंही लागत नाही आणि समजावंही लागत नाही. जो स्वतःमध्ये बदल घडतो, ज्याला परिस्थितीची जाण असते किंवा तुमच्या शब्दांची किंमत असते, भावना असणाऱ्या व्यक्तीला काही सांगावं देखील लागत नाही, कारण त्याला नात्याची किंमत मनापासून माहिती असते. पण ज्याला तुमची गरजच नसते, तर तो कितीही समजावलं तरी कधीही बदलत नाही. उलट तो प्रत्येक वेळी नवं कारण देईल, टाळाटाळ करत राहील, आणि वेळ मारून पुढे ढकलत जाईल. अशा माणसाला बदलायचं नसतं, फक्त वेळ काढायचा असतो आणि वेळ टाळायची असते. आपण मात्र त्याच्यावर विश्वास ठेवत राहतो, आणि आपली भावना आणि आपला वेळ वाया घालवत राहतो. हळूहळू आपणच थकतो, आतून तुटतो, आणि आपलं मन देखील खचायला सुरुवात होते, आणि तेव्हा स्वतःचंच नुकसान आपण करून घेत असतो. तर त्या व्यक्तीला मात्र याची कधी जाणीवच नसते, आणि त्याला काही फरकही पडत नसतो. कारण ज्याला फरक पडतो तोच बदलतो, बाकीचे फक्त बोलत असतात.
वेळ हा सर्वात मौल्यवान आहे आणि तो चुकीच्या माणसावर खर्च करणे म्हणजे स्वतःवरच अन्याय करण्यासारखं आहे, नाही का? म्हणजे फक्त ती सवय असते, त्यामुळे आपण त्या पद्धतीने करत असतो आणि जिथे प्रयत्न एकतर्फी असतात तिथे ते नातं कोणत्याच कामाचं नसतं. हे वेळेत समजलं तर आयुष्य खूप हलकं आणि शांत होऊन जातं, समाधानाचं होऊन जातं. आणि या गोष्टीमुळेच आपण आपल्या मनाची एक खच्चीकरण होत असतं आणि आपलं मन नेहमीच असं टोचत राहतं आणि सगळं काही चुकल्यासारखं वाटतं. नेहमीच आपण बरोबर मार्गाने चालत असलो पण समोरची येणारी माणसं जर आपल्या आयुष्यामध्ये चुकीची येत असतील आणि चुकीचे विचार घेऊन चालत असतील तर त्याचा त्रास सगळ्यांना सहन करावा लागत असतो. स्वामी म्हणतात आनंदाने जगायचा सोपा उपाय आहे तर तुम्ही नेहमी स्वामी स्मरणात राहा आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करून स्वतःच्या कर्मावरती विश्वास ठेवून स्वतःवर सोबत प्रामाणिक राहा. पायाला चटके बसतात म्हणून संपूर्ण जगात अंथरण्यापेक्षा आपल्या पायात चप्पल घातलेली केव्हाही बरी. जर तुम्ही शहाण्याला सद्बुद्धी द्यायला गेलात, शहाण्याला 4 चांगल्या गोष्टी सांगायला गेलात तर तो समजावून घेईलही आणि स्वतःमध्ये बदलही करून घेईल आणि स्वतःच्या बुद्धीचा वापर देखील करेल. पण मूर्खासमोर तुम्ही केलेली बडबड ही निष्फळच ठरणार आहे आणि त्याचा काहीच उपयोग होणार नाही आणि त्या ठिकाणी तुमचीच ऊर्जा आणि तुमची वेळ वाया जाणार आहे, हे लक्षात घ्या. आयुष्याचं हेच तर गणित आहे जे प्रत्येकाला कळत नाही. ज्याला कळतं त्याला त्याचं आयुष्य समाधानी नक्कीच होतं आणि सगळे प्रश्न आपोआप सुटत असतात. पण ज्याला प्रश्न कसे सोडवायचे आणि यातून कसं बाहेर पडायचं हेच कळत नाही तर त्याचा गुंता आणखीन वाढत जातो आणि प्रश्न तर सुटतच नाही, उत्तरही सापडत नाही. माझ्या स्वामींनी मला आत्तापर्यंत कधीच एकटं पाडू दिलेलं नाही आहे आणि चुकीचं पाऊल उचलायला दिलेलं नाही आहे. चुकीच्या मार्गावरती जाण्यापासून मला स्वामींनी नेहमीच रोखले. मार्गामध्ये किती अडचणी येतात, तुम्ही कोणत्या कठीण परिस्थितीतून जाताय हे तुम्ही त्यांना सांगून बघा, ते लगेच खुश होतात, त्यांना लगेच बरं वाटतं. तुमचे सगळे प्रॉब्लेम संपले, तुम्ही अडचणीतून बाहेर पडले आणि तुमची छान प्रगती होते हे त्यांना दिसलं की ते लगेच जळायला सुरुवात करतात. ही मानसिकता ठेवणाऱ्या लोकांपासून तुम्हाला लांबच राहायचं आहे आणि नेहमी स्वामींच्या स्मरण करत राहायचं आहे. स्वामी नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. तिथे त्यांनीच हात धरून ठेवलेला आहे, कारण एकदा स्वामी हात धरतात तर ते कायमच धरून ठेवतात, ते कधीही सोडत नाही. प्रत्येक संकटाच्या वळणावरती त्यांनी सावरून घेतलेलं आहे आणि मला उभं केलेलं आहे. मी हरायच्या आधीच माझं धैर्य पुन्हा जिवंत केलेलं आहे. कधी डगमगले तर मला आधार दिलेला आहे. मी पाया पडायच्या आधीच मला अलगद उचलून घेतलेलं आहे. लोकांना दिसत नाही कदाचित, पण मला त्यांच्या साथीची जाणीव आहे आणि मला अनुभव देखील आहे, कारण माझ्या प्रत्येक पावलामागे स्वामींचा आशीर्वाद कायम आहे. म्हणूनच मी आज ठाम आहे की काही झालं तरी मी घाबरणार नाही, कारण माझ्या स्वामींची मला साथ आहे आणि ते मला कधी एकटं सोडणार नाही. कारण या जगामध्ये स्वामींचे आशीर्वाद ज्याला कोणी नसतं त्याच्या पाठीशी स्वामी नक्कीच असतात.